परभणी जिल्ह्यातील शिंगणापूर येथे सरपंच पांडुरंग खिल्लारे क्रिकेट चषक स्पर्धेचे उद्घाटन परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी आयोजक पांडुरंग खिल्लारे यांच्यासह गाव आणि परिसरातील नागरिक खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख गंगाप्रसाद आनेराव, शिवसेनेचे रवींद्र धर्मे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे पांडुरंग हुळे हे देखील उपस्थित होते। पंचायत समितीचे माजी सदस्य धनंजय देशमुख यांनी या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लावली। संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण दिसून आले। यांनी सरपंच चषक जी क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी ठेवली। वास्तविक आताच खासदार साहेबांनी बोलताना सांगितलं की ग्रामीण भागामध्ये आता ही पहिली स्पर्धा आहे आणि ग्रामीण भागातल्या खेळाडूंना एक चांगल्या प्रकारचं व्यासपीठ त्यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिलं आहे। आपण बघितलं असेल की ग्रामीण भागातल्या खेळाडूंमध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचं खेळ करण्याचं नैपुण्य त्यांच्यामध्ये आहे। त्यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचे खेळाडू आहेत, पण त्यांना कुठेतरी वाव मिळत नाही। परंतु आमच्या पांडुरंगजीनं या ठिकाणी मुद्दाम या ग्रामीण भागातल्या खेळाडूंना संधी उपलब्ध करून देण्यासाठी या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या भव्य दिव्य अशा स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्यात। मी त्यांचं अभिनंदन करतो। आणि आपण बघितलं असेल आता ग्रामीण भागामध्ये वास्तविक मैदान शिल्लक नाहीत, परंतु या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं मैदानसुद्धा त्यांनी खेळाडूंसाठी उपलब्ध केलं आहे। त्यामुळे मी त्यांचं आणि त्यांची जी टीम आहे, त्यांचे जे सहकारी आहेत, या सर्वांना धन्यवाद देतो की आपण एक ग्रामीण भागातल्या खेळाडूंसाठी एक चांगल्या प्रकारचं व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध केलं। माझी विनंती इथल्या ग्रामीण भागातल्या खेळाडूंनासुद्धा, आता बोलत असताना खासदार साहेबांनी सांगितलं क्रिकेट खेळ हा सगळ्यात लोकप्रिय आहे, परंतु आपण स्पर्धा म्हणल्यानंतर साहजिकच चुरस असते। परंतु चुरस असताना एखाद्या वेळेस पंचाकडून आता आपल्याकडे काही आंतरराष्ट्रीयसारख्या सुविधा उपलब्ध नाही आहेत, म्हणून पंचाकडून एखाद्या वेळेस डिसिजनमध्ये कमी जास्त होऊ शकतं। पण असं जरी झालं तर आपण खेळाडू वृत्तीनं ते स्वीकारावं आणि त्या ठिकाणी जो पंचांचा निर्णय आहे त्याचा मान ठेवून या ठिकाणी आपला खेळ करावा। निश्चित तुमच्यात चांगले गुण असतील, चांगला खेळ असेल तर हे सर्वच क्रीडाप्रेमी तुम्हाला डोक्यात घेतल्याशिवाय राहणार नाहीत आणि तुम्हाला संधी पांडुरंगजीनं उपलब्ध करून दिली, त्याबद्दल पुन्हा मी एकदा त्यांना धन्यवाद देतो। आणि या स्पर्धा अतिशय चांगल्या प्रकारे अतिशय आनंदात आणि उत्साहात पार पाडाव्यात एवढीच या ठिकाणी शुभेच्छा देतो। प्रतिनिधी रियाज कुरेशी, DLP न्यूज, परभणी।